ज्ञानिनामुक्तिदात्रीया ज्ञानदासाधकससा ज्ञानेश्वरी चनः पातु योगिध्येया सरस्वती। ज्ञानेश्वरी चनः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। आयलेले सगलोकच आत्मीय चालत असले स्वागत। प्रथमतः आज श्रीमठाचे देवीले सानिध्य भितरी सुंदर जात असले भजना कार्यक्रम श्रीयुत नागराज शानभाग आणि तिंगे संगडे घालत असले श्रीयुत सुब्राय आचार्य आणि तिंगे पारे बाकी सगळे परिवार लोकांना तबला साथी पियानो साथी हे सगळं काल मेळगे न्हू सेवा रूपाचे अत्यंत सुंदर जालत असले कार्यक्रम देवी सानिध्याक कल्लो आसा। मग संतोष जालो। एक तास ते जास्ती थोडेचे अत्यंत भक्तीने श्रद्धेने हे कार्यक्रम चलोवन दिला असतेने करकी गांवचे म्हणून आम्ही ऐकला वृत्तीने हांगा लेवीची प्रवृत्ती खंय कासत म्हणून ऐकला ह्या लेवीची एक श्रेष्ठ हलत असले कितें तिंगल्याची गान आशिल्ले सहजना दूर आयकल्यार कळट आशिल्ले तेंची केसेट घातली की म्हूण दिसता आशिल्लें म्हाका ना सीडी प्लेयर लायली की म्हूण दिसता आशिल्लें तितलें मदीं कांयच येदेबीच तोंड नासतना तितले सगळी ते आमगे तिणें सेवा अर्पण केल्लो आसा अशें आमगे न्हू ते सगळे सेवा अर्पण करता असले भक्त लोकांले सेवा स्वीकार करून देवी अनुग्रह करो तेंकां अभिनंदने सांगताची आयची श्यामला हांगा प्रारंभ करता आसा। देव आनी दानव हे दोघोक दोन आवयचे चेडा बापा एकलोच कश्यप महर्षी आवय मात्र दुसरे दितील चेडा दैत्य अदितील चेडा देवता। सहज असले एक द्वेष वातावरण सवती द्वेषानिमित्त चेडा भितर एक द्वेष वातावरण निर्माण जाता गेले। दितील चेड पुराची दैत्य स्वभावाचे राक्षसीय गुणाची जावंगे न्हू दुष्कृत भितर प्रवृत्तेलेची अदितील चेडा दैवी भक्ती जावंगे न्हू श्रेष्ठ असले गुण संपादन कंगे न्हू विशेष असले दैवी तेजाने प्रभावित जाता गेलेची। सहज असले द्वेष तिंगले भितरी जन्मात आशिले तिंक हिंग पडलेले यावत ना हिंग तिंक पडलेले यावत ना तसले एक वैदुष्यमय वातावरण अशें आमगे न्हू केन्ना पडलेलीची दोग लोकां भितर झगडी तंटी तक्रार मारामारी हें उठून जाता उरता आशिल्लेची अनेक लोक मरता आशिल्लेची अनेक लोक उरता आशिल्लेची असले एक दुर्व्यवस्थित असले चर्या चलता आशिल्ले। देवत लोकांनी विचार केले जर आमी होराट करता गेले आमी केन्ना गेलोवचे शकत ना कितें म्हळ्यार आमगेलें बल कमी दैवी बल कमी राक्षसी बल जास्ती तेंगेले क्रौर्य तेका एक सीमा ना तेंगेले अत्यंत विचित्र तसले क्रौर्य तेंगेले सद्गुण आपण एक सीमा आसता तेका क्रौर्याक सीमा ना केन्नाच तेले क्रौर्य सीमा ना म्हण क्रौर्य लास्ट पर्यंत उरता म्हणणे तेका एक अवधी आसा ते परतून आमकां येताच जाल्लेरी सहज असले देव लोकांना चिंतन सुरवात जाले आमी कितले दीस अशी लढता उरतलेची कितले दीस आमच्या एकाने पेट खाता उरतलेची लास्ट जय आमकां मेळ्ळे बीची मस्त दुख्ख आमी घेवचे पडटा म्हणचे पश्चातापाल तेंकां परमात्मा स्मरण तेणे केलें परमात्मा आदेश आयले एक काम करया हे द्वेष वातावरण सोडया तेंगे बरोबर मैत्री करया तुमी कंगे न्हू क्षीरसागर मंथन करया क्षीरसागर मंथन नंतर थंतन अमृत येता ते अमृत दोगुलक वांटून घ्या म्हणून सांगे तेंगे एक लोभ दाखोवन घे न्हू दोगुलक मेळ्ळे क्षीरसागर मंथन कंगे न्हू अमृत पाशन कर न्हू तुमी विजयी जया सुखी जया म्हणचे भगवद्वाणी तेंकां आयकाचें मेळ्ळें अशें म्हण न्हू देवत लोक सहजान त्या संदर्भाचे राक्षसाले राज जाले तसले बली चक्रवर्ती कडेन गेलेची वचून पांयपूण सांगलेची आमगे एकू बापाल चेडा भाव भाव आमी सगळे हे द्वेष नाका
आमी सगळे लोक बऱ्याच्या उरया अशें आमगे न्हू आमगे भितर मस्त लोक तुमगे भितर मरता आसाची आमगे भितर मरता आसाची अशी जावूच नाका. आमकां परमात्मा आदेश मेळ्ळो आसा आमी क्षीरसागर मंथन करया तन्मूलक अमृत उद्भव जाता ते अमृत आमी दोगूय लोक प्राशन करया म्हणजे प्रस्ताप दवरले. तेन्ना राक्षस लोक आनंद जाले. तेन्ना ते प्रस्ताप बेगीन स्विकार करून सोडले. अडना ते करया आमी म्हणजे काही मोस करतना मग तुम्ही ना काही मोस ना. तक्षण तिने स्वीकार केले. समुद्र मंथने क्षीरसागर मंथन सुरुवात केले. राक्षस लोक विचार कितें बी आमी शक्तिशाली केन्ना अमृत कलश उद्भव जाता तेन्ना ते आमी उपोवंक घेतले जाले तेंकां देवूच नाका म्हूण सांगणे विचाराचे रे. क्षीरसागर मंथन करता आसाची क्षीरसागर मंथनांतने अद्भुत जाले तसले अनेक इतले आविष्कार अनेक इतले सद्वस्तुपुराची निर्माण जाता गेल्याची. चंद्र कल्पवृक्ष कामधेनु ऐरावत उच्छैश्रवसु असले अद्भुत जाले तसले वस्तुपुराची क्षीरसागर नेता गेल्याची. अनेक इतले मणी रत्नपुराची थोडे लोक देवतला ओढून घेतले थोडे लोक राक्षसला ओढून घेतले अशें जाता आसा पुराची. ह्या तेंगे कार्य तेणें मदन केलना तेंकां पावूंक आशिल्लें खंय अमृत पर्यंत पावूंक आशिल्लें तेंकां अशें तेंगेलें कार्य तेणी सुरवात दवरले. कार्य प्रखर तेजान चलता आसा अचानक आमगे हालाहल म्हणजे महान विष कर्कटक विष निर्माण जावन गेले. ते विष अत्यंत बलिश्ठान आशिल्ले. थंय तसले सगळे भागाची ते विष रासूंक सुरवात केले. तेन्ना उठलो लोकची हे ठिकाण देवत लोक हे ठिकाण दानव लोक दोग लोक धांवची सुरवात केल्याची. धांवन वताची जाल्यार उज्ज्याचे प्रखर आता ते विशाचे प्रखर जितले शिकून फाल्यार तिंकोर की रास्ताची ते मुखार येवचे लागल्याची. तेणे ब्रह्मा कण गेल्याची. ब्रह्मान हूं केले. विष्णू कण गेल्याची. विष्णूनी निस्सहायकत्व दाखयले. तेन्ना कोण आमकां रक्षण करतालो आतां म्हणजे परमेश्वर कण गेल्याची. परमेश्वराने संदर्भ पळयले मस्त पश्चाताप जालो ताका. आपणा चेड अशें वद्दाडता आसत न्ही म्हणजे एक विशेष तसले आपली भावना निमित्त तुमी भिनाकाची ते हांव घेता म्हूण सांगे न्हू ते सगळे हाल तसले विश हत्ती भितरी स्वीकार केले आकर्षण करून घेतले आनी तो स्वता पिन सोडलो. स्वता पिंग न्हू सगळे जगताक परमात्मानी परमेश्वरानी रक्षण दिले. अशें विष पिलता ताका विषकंठ म्हण नांव आयले. ते विष तेणें गळे कना दवरून घेतले. तोक धांडिल ना तेणें कितें म्हळ्यार परमात्माले पोटा भितर हें सगळें प्रपंच वासयान आसा. जर पोटाक गेलें म्हळ्यार हें सगळें प्रपंच नाशांक वता. अशें पोट्टा धांडिल ना. भायर दवरले रे देवत लोक थंय नश्ट्या वताची. अशें गळेक दवरून घेतले. विषकंठ जालो तो नंजुंडी म्हण जाल्लो. नंजू उंडवा नंज म्हळ्यार विष खाल्लो मनुष्य ताका नंजुंड म्हणटाची नंजुंडी बी म्हणटाची. तसले परमात्मा जालो. तेन्ना देवत लोक पुरा संतोश जाले आनी परत तेंगेले यथावत केलें तसं समुद्र मंथना कार्य हे ठिकाण देवते ते ठिकाण राक्षस सुरवात करता गेले. अंतिम खट येवन पावले तिने त्या संदर्भाचेर धन्वंतरी हातीक अमृत कलश घेवन भायर पडलो. तेन्ना अमृत कलश घेवन धन्वंतरी भायर पडलो की त्या संदर्भाचेर राक्षस लोकांक तोड वकलना. तक्षण हाती गेले. हाती आशिल्ले अमृत कलश उपवूंक घेतले. धांवचे सुरवात केल्याची. तेन्ना देवत लोक पुराची निस्सहायक जावन गेल्याची. आतां कितें करचें करारा प्रमाण दोगूय लोकांनी घेवची वस्तू ते हे देवत लोक पळोवंक येता आसाची ते तुमच्या शोनाकाची घेया दोगूय लोक म्हणून घेया आमी दोगूय लोकांक काम करून हाडलां ते म्हणून तेणी सांगता आसाची तुमकां नाखें आमी म्हूण तूं योगी जाल तसली व्यक्ती तुमी तशी उरया तुमकां योगी करता आमी येता म्हूण सांगी न्हू घेवन वता आसाची.
दैवी शक्ती ते देवत लोकांना एक अद्भुत तसले सात्विक शक्ती केन्ना मरण ना, दुष्टशक्ती मात्र केन्ना मरण उरचे. ते सात्विक शक्ती तिने परमात्मा शरणागतेल्याची भगवान विष्णू त्या संदर्भात तिने सांगलो तुम बेनाकाची ते कितकं कापून करून दित तुमकां तिंग दुष्ट न तिंका वचशी करता पडतो न्हू तुमी कांयची भिनाकाची म्हणचे भय्य परमात्मा तिंका मेळ्ळे अशा तिने संतोषान उद्याची. त्या संदर्भाचेर विष्णूनी मोहिनी अवतार स्वीकार केले. मोहिनी अवतार स्वीकार केल्या नंतर तो येता येवचे लागलो. ह्या राक्षस लोकाले लक्ष अमृत कलशा उंचे आसूंक नंतर आसले की आतां पुरा लक्ष ते चेल्ली गांवचे सुरवातेला उठलो का लक्ष हे अमृत कलश ते आसा म्हणजे कितें गुंतना ते चेल्ली कांनी पळयता आसच. ते चल्ली हाव भाव वैयार करताची दोळ हे दिकांनी त्या दिकांनी करताचे येता आसा ते येता 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 हिंगली दिकांनी हें सोडले थिंग स्वर्ग मेळशी जावन गेले. त्यांनी विचारलें तिणी तूं कोण खंत नाही जाले म्हणून. ताणें सांगलें ना हांव अद्भुत तसले एक शक्ती तुमचे खातीर आयिल्लो आसा. कसले तुमी इतले गडबडी पळय आसा दिसता मग म्हाका. ना अमृत कलश मेळ्ळें की ना आमकां मातसो संतोश जाला अशें आमगे न्हू हें सगळें वांटो खाव कोण आमी गडबडीचेर आसा तितलो तूं मेळ्ळा आमकां. हाय अमृत मेळ्ळें तुमकां पळय ते दिया हांगा हांव तुमकां सगळो वांटता म्हणून सांगे न्हू. ते अमृत कलश हें दी म्हणजे दिवन सोडले सहजन बायलांक सांगता तरी मनुश्य तोडून वयचे जावत ना ते कितें तसलें दिवचे पडटे मनुश्य आवडूचे. थोडे लोक मान मर्यादा कितें जाय थोडे लोक जीवर कितें जायचे कडे ते विशय दुसरे अशें दिवचे पडटे कोणी पाप. चितले भितर देवत लोक पावले थंय तिणें सांगलें वस्तुतः हें तुजें वांट आमकां बी अर्द येवंक आशिल्लें तिंका बी अर्द येवंक आशिल्लें दोग लोकांक मेळक जालें तुवें आमकां समूह वांट करून दिवं का म्हणून. तेणें हाणें सांगलें अडना समूह वांट करता म्हणून सांगे न्हू विचार सांगूंक गे न्हू. दोग लोकांची बशिशिल्ले पाळयेचेरी दोग लोकांक लायन आशिल्ले बसूं सांगे न्हू. मोहिनी रुपाचे अशें तसले विष्णूनी ते अमृताचे कलशा भितर तसले अमृत देवत लोकांक पयले लायनाक घालता घालता येयले. देवत लोकांक अशी वाडले राक्षस लोकांक उलटा वाडले. खंयचे आमी विरुद्ध दिशेचेर वाडटा की ते अमृत की विशां वता केन्ना सहज आंगणेचे अशें आमगे न्हू. अशें वाडटा ते अमृत त्यानूय मेळ्ळे. ते राक्षस लोक बुद्धी हळवत ना ते सहज आंगण केन्ना वायट बुद्धी उरता तिंग ते सांसान विचार हळवत ना तिंका तिंग नाशिल्ले बुद्धीचेर उरता ते पुरो लोक. अशें आंगेन तिंका व्हडलेशें दिसलें तिंका खरें जाल्यार हिंका अमृत्यान मेळ्ळें ते तिंका विशान गेले. अशें नासलें वांटणी जालें. नंतर तिंका एक विशय कळना म्हूण जाल्यार हांगा कितकी मोस जाला म्हणजे विशय तिंका कळना आयले. तेन्ना तिंगे भितर झगड जाले जाल्यार कितें आसा देवात लोक अमृत मेळून गेलो आसा तिन तरी मरतना हिंका अमृत मेळना अशें हिंग ना आशिल्लेची. तात्पर्य इतलेची वायट कितें आसा तें स्वता वायट येता वता केन्नाची. बरें कितें आसा मार मस्त खाता जाल्यार लास्ट पर्यंत उरता. बरें केन्ना देवाक समर्पण करूंक येता ते लास्ट पर्यंत उरता म्हणचेची हे कथेचे मुख्याल तसले सारांश. परमात्मा कितें आसा हें जगता भितर अधिनायक ज्ञान आसा. हें जगता भितर बरें बी ना बरें वायट बी ना. हें जगत दोनाचें संमिश्रण. बरें बी आसा कितलें आसा की तितलें वायट बी आसा कितलें वायट आसा की तितलें बरें बी आसा. परिपूर्ण बरें बी ना परिपूर्ण वायट बी ना. ताका मागीर गुरून निर्धन उदाहरण दिवचें कितले रात आसा की तितले दिवस आसा म्हणून तितले उरकात ते चक्कडी ते सुमो जाता उरका बॅलन्स शिव देरी दोन्ही उरकाचे जाल्लेरी रात्री शक्ती जास्ती रात्री क्रौरी जास्ती केनाची. रात्री भितर जावचे क्रौरी दिवस चलतना केनाची अशें तिंगी शक्ती जास्ती जाल्यार कितलेच क्रौरी रात्री चल्ले बीची जे कितें दिवसाचे दैवीचे प्रभाव शक्ती प्रभाव आसा ते प्रभाव देवाक शरणागत जाल्या नंतर रात्रीचे क्रौर्य ते सहजन दूर येता वता. नवरात्र संदर्भाचेर तसली देवी येवगे ते रात्री क्रौर्य आशिल्ले तसले दुश्ट लोकांक संहार करून सोडता. अशें न्हू हें कितें देवाक शरणागत जाता आमी तेन्ना आमच्या जिवना भितर सगळे यशस्वी जाताचे म्हणजे एक संदेश हे कथान दिता आसा. दैवी चिंतनेक केन्ना मरण ना दुष्ट चिंतनेक केन्ना नाश आसून आसा म्हणजे तात्पर्य. जाल्यार हे कथे भितर एक पळयची एक तत्व पळयत म्हटल्यार परमेश्वर एक चिंतन पळयचें अत्यंत अवश्य म्हण दिसता. परमेश्वर
अत्यंत अद्भुत स्वरूप ती गेले. कर्पूर गौरवतो सक्कल उंच पर्यंत अत्यंत धमधम धमधम धम यालत असलो, ज्ञान स्वरूप यालत असलो, प्रकाशमय यालत असले आकृती ती गेले. गेले तो मात विष गेले तयार झालो, बाकी कोणा तयार झालो ना. पळया बर घेवचे उठलो कोण करायचे, वाईट घेवचे कोण हात करत ना, म्हाका संबंध ना. सहजान तशीच हे आज कलिकाला का गुरून केन्ना सांगता, खंय तरी एक तरी बर काम दिलें रे, हांव आशिल्लो रे, हांय कलर रे, हांय कलर हांय कलर रे. ते उठूलो काय म्हणटा रे वायट जाले असले रे, हांव नाशिल्लो तो मुखार गेलो, तो मुखार गेलो, तो मुखार गेलो. म्हणजे बर जाल्यार पुरो हांव 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 ओप्प घातले, वायट जाल्यार म्हाका संबंध न्ही, ते हांव गेलो न्ही, तो गेलो, तो गेलो, तो तेका तेका हात दाखयले. म्हणजे वायट कोणाक तयार ना जगाता भितर. तशें वायट करूं तयार आसाचे, हां वायट घेवचे तयार, वायट करूं तयार नाटक घेना, वायट करचे उठलो तयार आसाचे. जाल्यार वायट घेवचे कोणा तयार ना, जाल्यार बर करचे कोणा तयार ना, बर घेवचे उठलो तयार आसाचे. कसलो दुरवस्थे पळय आमगे समाजाचे. अशें हांगे न्हू वायट आयले रे कोणा घेवचे तयार ना. ते लक्ष्मी आयले विष्णून घेवन सोडले, उच्चेश्वर असले इंद्रन घेवन सोडले, मुत्तुरत्न आयले राक्षसान वाट लुटून घेवन सोडले. जाल्यार विष कोणा घेतलो ना, कित्याक विष घेवंक लागीं ताकद तेका फट लोकांना विष घेवची जावत ना. कोण श्रेष्ठ आसा त्याड मात विष घेवीत, कोण अत्यंत पवित्र आसा त्याड मात घेवीत. अशें आमगे न्हू परमेश्वर पवित्र आत्मा तो, जगताचे पिता तो, जगता पितरो वंदे पार्वती परमेश्वर म्हणजे कितें कविरत्न कालिदासान अद्भुत चिंतन केलें आसा. परमेश्वरा बद्दल व्यक्तित्व विकसन करून दाखयलें आसा. ते प्रायशांनी कोणा दाखयलें ना आमगे संस्कृती भितर. असले एक चिंतन आहे. बाप पळयतो, बाप पळय पुत्त आशिल्ले तसले कश्ट पळोवन घेवन उगी बसता. कसलेले बी घेवत तसले तयार ती गेले. आनी ताका गुत्तू हें सान म्हाका कांय करतना, हांव अमृताचेच मूर्ती, अमृताचें स्वरूप घेवता. ते विष ताणें कितें केलें पराशन करून सोडले. पळया विष घेवं कशें कितले हृदय गारीत गेले आशिल्ले म्हूण सांगले न्हू. तसले हाल हाल पिल्ले हे आंग पुरा काळजावूच कशिल्ले. तेगेले आंगाक येदी बी काळे येयले ना, गळे मात्र काळे दाखयले कातना मात्र चित्रा भितर ते बी हैकी नाही की इतलेच. पळया गळे मात्र काळे जाले, बाकी उट्टूकाक परमेश्वर तशी उरले. म्हळ्यार तेगे कितें सात्विक तेजस आसा, ते तेजस समकर ते विष कांय नाशी गेले. अशेंच न्ही ते परमेश्वर वर्णने अद्भुतां करताची. कालिदास कितें सांगता, अकिंचन सन् प्रभवस्य संपदां त्रैलोकनाथः पितृसद्मगोचरः स भीमरूपः शिव इत्युदीर्यते न सन्ति जातार्थ्यविदः पिनाकिनः. म्हणून अकिंचन सन् प्रभवस्य संपदां, परमेश्वराने कांय ना खंय अंतस्त आस्ती भांगर आभरण कितें पळयचें म्हणटा परमेश्वरा अंगा भितर कांय ना. अकिंचन कांय ना तेगेले कणे. प्रभवस्य संपदां जाल्यार उट्टू संपद निर्माण करतालो तो एकलो, सर्वेश्वर तो, जगदीश्वर तो, विश्वेश्वर तो. पळय तेगेले कणे कांय ना जाल्यार तो उट्टू दिवच्याक तयार आहे. सहजान वचें ताका काम मनेना. हांव ताका ईश्वरा भितर काम मनेना. काम म्हाका वाचूंक खातीर मनुश्य तो, काम अरितो ताका कसलें काम मन आसा, ताका कसलें जावप म्हण आसा, ताका कसलें ना. तो अकाम जाले बेची भक्ताक पूर्ण काम करता असले अद्भुत संपत्ती गेले. तो अकिंचन सन् प्रभवस्य संपदां श्रीलोकनाथ पितृसद्मगोचरः. सुलोकाचे अधिपती तो, जाल्यार उरचे खंय ताणें पितृसद्म स्मशाना भितर. आश्चर्य दिसता आमकां, भूलोकाचे अधिपती न्ही, 3 लोकाचे अधिपती म्हणजे स्मशाना उरचे वश करतास की. ताका मागीर गुरू सांगता आशिल्लेची ताका कारण आसा. बरें उठलो घेताची, बाकी देव उठूची बरें बन जावका म्हणटाची, बरें भक्ती जावका म्हणटाची, बरें श्रद्धे जावका म्हणटाची, बरें भजन जावका म्हणटाची, बरें चिंतन जावका म्हणटाची, बरें उठलो घेवचे तयार आसाची. जाल्यार हें शरीर कोणता घेताचें आमगेलें मांस मद्य अस्थी मल मूत्र भरून शरीर कोणता घेवचे तयार आसाची. जाल्यार तो बी तो घेता खंय स्मशाना व्हरून घे. तूं कितें उर बारया यो मागेलो तूं स्मशान उठलो काय घेवचे तयार गेले. ते बाप्पल स्वरूप होते, बाप्पल चिंतन होते. अशांग चुलोक नाथले उरचे काही परमात्माने परमेश्वरने पितृसद्म म्हणजे एक अद्भुत चिंतन केल्लें आसा. सभीम रूप शिवयुत्युदीर्यते. परमात्मा रूप रुद्र म्हणटा ताका आमी. अत्यंत विशिष्ट तसले जगात प्रलयकारक तसले स्वरूप
जाल्यार तेगेलें नांव कितें? शिव. मंगलकारक म्हण तेगेलें नांव. पळया, रुद्रकारक बी हाय तो, भद्रकारक बी हाय तो, नाश करताल बी हाय तो, रक्षण करताल बी हाय तो. असले एक अद्भुत चिंतन हे कालिदास करता मुखार सांगता. नसंती यातार्थविदा पिनाकिनः. पिनाकिनः म्हणजे परमात्माले, परमेश्वराले यातार्थ तेगे स्वरूप कितें म्हण सांगचे अजून चिंतन करचे कोणा कडेन जालें ना. खंडितानूच अशेंच न्ही ते परमात्माक महादेव म्हण नांव आयलें. बाकी उरला लोकांक देव म्हणटात, सामान्य देव म्हणटात. तो महादेव देवाक एक हेजे मुखार तो देवात लोकांक रक्षण करता आसलो तो महादेव म्हणजे विशेष वर्णन ताणें घेतलें. आमी रुद्रगायत्र म्हणटाच केन्नाचे. तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् म्हणजे ताचें स्वरूप वर्णन आहे. ताका पळय इतलें सुंदर नाम कल्पना जाल्यार तत्पुरुषाय. तत्पुरुष म्हणजे परमात्मा स्वरूपात असले पुरुष. तत् शब्द एक गायत्र मतान पळयता सुरवातेक तत्सवितुर्वरेण्य म्हणून परमात्मा सूचक ते. हांगा तत्पुरुष शब्दाक अर्थ परमात्मा म्हण अर्थ. खंयचें नांव ना तें, नामरूप ना ताका, नामरूप अतीत जालें तसलो परमात्मा म्हण अर्थ तो. ताका विद्मय हें ध्यान करया आमी, तेगे विचार करया आमी. महादेवाय धीमहि, महादेव तो सगळे देवतेचे अधिपती तो, तेगेले आमी ध्यान करया, चिंतन करया. तन्नो रुद्रः प्रचोदयात्. तसलो रुद्र, रुद्र म्हणजे रुद्रम दावयतीत रुद्र. रुद्र म्हणजे दुःख नाश करता तसलो, आनंदित तसलो, शिवस्वरूप प्रकट करता तसलो परमेश्वराले ध्यान करया. तो आमकां प्रेरण दिवो, प्रचोदन करप म्हणजे ते गायत्री मंत्राचे अत्यंत अद्भुत जालें तसलो अर्थ. अशें आमगे न्हू मनुष्या जिवना भितरी एक तरी अद्भुत जालें तसली एक शक्ती तरी पावूंक कशी उरली रे. बरें मात घेतले मनुष्य जिवना भितरी जालें ना. दोनूय घेवत तसली ताकद मनुष्य केन्ना निर्माण करून घेता वता तेन्ना मात तो मनुष्य जिवना भितरी उन्नत स्थिती पावचे शकता. जगता भितरी संसार दोनूय आसा, बरें बी आसा वायट बी आसा. म्हाका बरें नांव येवका, वायट नांव येवचें ना. म्हाका बरें मात जावका, वायट येवचें ना. अशें केल्यार मनशान जिवन करूंक जावच ना केन्नाची. बरें येयलें कितें आसा, वायट केलें आसता कितें आसा. परमात्मा सगळें बरें जेन्ना मेळ्ळो म्हणजे चिंतनाचेर आमी सगळें घेता गेले रे. खंडितान ईश्वर कशें शिव कशें आनंदमय जावन आसती तशें आमी जिवन आनंदमय जावन उरता तसली एक स्थितीक आमी पावचे बदल कांय संशय ना. अशें सांगे न्हू हें कितें प्रपंच आसा, हें प्रपंचा भितर दोनूय आसा. ते दोनां भितर बीची आमी परमात्मा शरणागत जाल्ले रे बरेच परिणाम आमकां जास्ती मेळटा वता. आमी वायट घेवन अशी उरूं जावत ना, वायट बी घेवका तेन्ना एक शिवशक्ती आमी संपादन करता. तन्मूलक जिवना भितरी आमी धन्यतेक भव्यतेक पावोशी जावका. अशें सांगून न्हू भगवती राजराजेश्वरी रूपिणी ज्ञानेश्वरी तसले एक चैतन्य शक्ती अद्भुत जालें तसले एक मानसीक सामर्थ्य आमकां दिवून आमच्या जिवना भितर एक विशेष तसले क्रांती निर्माण करो, एक शांती प्राप्त करून दिवो म्हणजे प्रार्थने श्रीदेवी चरणारविंदाक अर्पण करता. आमगेले कथोपदेशाक विराम घालता आसा. इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. हरि ओम.